अवधूत चिंतन श्री देवदत्त श्री स्वामी समर्थ. प्रत्येक स्वामी भक्तावर स्वामीची अखंड कृपा दृष्टी राहो ही स्वामी चरणी प्रार्थना. आपल्या स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज आपल्याला सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटासा माध्यम म्हणजे संदेश असतात. चला तर मग पाहूया आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामीचं मार्गदर्शन. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर स्वामी आज तुम्हाला म्हणत आहे, नियमित स्वामी वटवृक्षाला प्रदक्षिणा घाला म्हणजे तुझा विचलित मन शांत होईल, तुझी एकाग्रता आध्यात्मिक प्रवास सुकर होईल. औदुंबर वृक्षाच्या मुळाशी साक्षात दत्त अवतारी श्री नरसिंह सरस्वती महाराजाचा वास असतो, म्हणून आपण प्रदक्षिणा केल्याने श्री दत्त महाराजाचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो. बाहेरील बाधा हृदय विकार यावर रामबाण उपाय म्हणजे औदुंबर प्रदक्षिणा. औदुंबर हा कल्पवृक्ष आहे असं श्रीमुखातून आलेलं आहे. जे अडकलेले अशक्य कामेही औदुंबर प्रदक्षिणातून सिद्ध होतात. संकल्प करून श्रद्धेने औदुंबराची तुम्ही सेवा करा. लक्षात घ्या, या जगात आपलं स्वतःचं असं काहीच नाही. जे काही तुमच्या जवळ आहे ते तात्पुरतं ठेव आहे. जसं पुत्र सुनेचं ठेव आहे, कन्या जावयाची ठेव आहे, आपले जीवन मृत्यूचे ठेव आहे, आपलं शरीरसुद्धा मशानाची ठेव आहे. म्हणून हे ठेव ज्याची आहे त्याला वेळेत परत करा आणि समाधानाने जगा आणि जगू द्या. लक्षात ठेव, मी तुझ्या आयुष्यातलं ते दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादलं आहे, पण तुझ्या स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढावून घेतलं त्यातला एक कणही मला कमी करता येणार नाही. म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेव. बाकी बघायला मी तिथे बसलोच आहे. आजपासूनच नामस्मरण करायला सुरुवात कर म्हणजे तुझ्या प्रारब्धाची तीव्रता कमी होईल, तू समाधानी राहशील, वास्तू शुद्ध होईल, प्रारब्ध होण्याची क्षमता वाढेल, सात्विक तवाडे सांसारिक अडचणी आपोआप कमी होतील, घरामध्ये प्रेमभाव निर्माण होईल, घरात भगवंताचा वास राहील, काळजी मिटेल, भीती जाईल, संकटांना सामोरे जाता येईल, तुझ्या स्वभावात बदल होईल आणि तुमच्या गरजासुद्धा कमी होतील. त्यामुळे आयुष्य जगताना तुम्हाला अडचणीत जाणवणार नाही. स्वामींना माहीत आहे तुम्ही स्वतःला किती बदलले. जे तुमच्या हक्काचं होतं ते सुद्धा तुम्ही स्वामीच्या भरोशावर सोडलं आहे. चूक नसतानाही खूप काही सहन केलं आहे. विश्वास ठेवा, तुमच्यासाठी जे स्वामीचे नियोजन आहे ते कधीच व्यर्थ जात नाही. योग्य वेळी इतकं मिळतं की मागायला पुन्हा काही उरतच नाही. उद्यापर्यंत अतिशय चांगली बातमी या कदाचित ऐकायला मिळेल. रात्रीच्या अंधाराला घाबरू नका, पहाटेची वाट बघा, एक दिवस तुमचा सुद्धा उजाडेल. स्वामींनी दिलेली कोणतीही सेवेची संधी कधीही गमवू नका, कारण संधी त्यांना मिळते जे स्वामीच्या नियोजनात असतात. त्याची निवड स्वामींनी केलेली असते. स्वामीची कोणतीही सेवा लहान नाही, प्रत्येकाची सेवा ही उच्च कोटीची असते. स्वामी जे ठरवतात तेच घडत असतो आणि तेच आपलं प्रारब्ध असतं. आपल्या आयुष्यात होणारे फेरबदल, सुख दुःख हे नियतीने आधीच लिहून ठेवलेलं असतं. आपण निमित्त मात्र असतो. येथे आपलं असं काहीच नसतं. जे काही आहे ते स्वामींनी आपल्याला तात्पुरतं ठेवण्यासाठी दिलेलं असतं. तुझे चांगले दिवस येणार. जर तुझे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार एवढी नको चिंता करून जा. लवकरच चिंतामुक्त होशील. एकदा का योग्य वेळ आली की तुझे कामे चुटकीस प्रदेत होते. ती वेळ मात्र यावी लागते. त्याआधी तू किती खटपट करतो. योग्य वेळ नसते म्हणून काम पुढे जात नाही. त्या दरम्यानचा काळ तुझ्या परीक्षेचा असतो. तुझा माझ्यावर विश्वास खरा आणि स्वार्थी हेतूने तुम्हाला बघतोस का हे मी पाहत असतो. तो काळ असतो तुला खरं तर भाग्यवान म्हणून मी काही विशेष गोष्टीचा भाग बनवण्यासाठी जन्म दिला आहे. ते तुला कठीण वेळेस
समजेल सुद्धा तुझा काळ कुठे आणि तुझ्यामुळे इतरांना मदत मिळत आहे हे तू समजून घे. तेवढंच बस आहे. तुझी योग्य वेळ चालू करायला तुझे विचार हे योग्य करायला माणसंसुद्धा पेरली आहे. तू हो पुढे बघ तुझी वेळ कशी सुरू होते ते. आणि खरं सांगायचं तर येतं कुणीच कोणाच्या नशिबाचं खात नाही. जे तुझं ते तुझ्या नशिबात तेच तुला मिळणार. लक्षात घ्या, प्रत्येकाला मिळालेलं आयुष्य हे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळं वळण घेतच राहणार. कोणीही ते बांधण्याचा प्रयत्न करू नये. वाहता प्रवास स्थगित केला तर पाण्यावर शेवाळ येतं. तसेच प्रकृतीच्या नियमात जाणून बुजून हस्तक्षेप केला तर त्याचे परिणामसुद्धा भोगावे लागतात. आयुष्य सुंदर आहे ते वाढवण्यासाठी खटाटोप करू नका. जितकं आहे तितकं जगण्याचा प्रयत्न करा. दुःखाच्या समुद्रात सुखाची लाट असते. फक्त थोडी वाट पाहावी लागते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जिथे स्वामी पाय तिथे न्यूनी काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामी संदेश. आणि स्वामीचा नियोजन. आपल्या देवघरासमोर बसावं. एका पेल्यात पाणी भरून घ्यावं. आपला उजवा हात पेल्यावर ठेवावा. एक अगरबत्ती लावावी. एक दिवा लावावा. तारक मंत्र बोला. अगोदर हात पाण्यावर ठेवा. 1 किंवा 11 वेळा तारक मंत्र म्हणा. नंतर अगरबत्तीची पेटलेली रक्षा डोक्यात गळ्याला लावा. चिमूटभर रक्षा पाण्यातही ठेवावी. ते तीर्थ सर्वांना द्यावा. बाकी घरात शिंपडावा. त्यामुळे तुमच्या मनातील भीती नष्ट होईल. सर्व कामे पूर्ण होतील. आयुष्यात कशाची कमी भासणार नाही. मृत्यूचं भय नष्ट होईल. संकटातून सुटका होईल. स्वामीची अखंड कृपा दृष्टी प्राप्त होईल. आणि स्वामी सदैव तुमच्या घरात निवाससुद्धा करतील. सध्याच्या परिस्थितीमध्ये जर तुम्हाला कष्ट त्रास सर्व सहन करावा लागत असेल तर संयम ठेवा. त्याच्यात चांगलं फळसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. थोडं संयम ठेवा. ज्यांनी तुझं नशीब लिहिलं आहे ते या ब्रह्मांडातले सर्वात मोठे लेखक आहेत. मग त्यांना तुझ्या आयुष्यातसुद्धा काहीतरी खास असं लिहायचं असेल तर तू एक अशा गुरुच्या सान्निध्यात आहे. तिथे कर्म नशीब थोडेही तुझं बदलतं. तुझ्या आयुष्याचं अंतिम सत्य एकच, स्वामी तुला कधीही हरू देणार नाही. लवकरच तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडलं होतास ते स्वप्न साकार होताना दिसेल. हे तुझ्यावर स्वामी कृपा आहे. कदाचित जे आज मनात आहे उद्या नशिबात सुद्धा असेल. थोडं संयम ठेवून तर बघ. लक्षात घे, आडले लढण्याची हाक जर तुझ्यापर्यंत पोचत असेल तर ईश्वराचे आभार मान. पण तू ईश्वर समर्थ असतानाही इतरांच्या मदतीसाठी त्यांनी तुमची निवड केली आहे. आयुष्यात संयम ठेवा. कारण प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावर होणारच आहे. प्रतिदिनी प्रयत्नशील राहून आपलं काम अजून चांगलं करत राहा. तुम्हाला त्याचं फळ वेळ आल्यावर नक्की मिळणार आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. भिवू नका. मी तुमच्या पाठीशी आहे. जेवढी वाटते पाहिले आहेस. वेळ आली की तुला इतकं मिळेल की तू सांभाळू शकणार नाही. परंतु तोपर्यंत संयम ठेवावा लागेल. तुझ्या हक्काचं तुला लवकरच मिळणार. तुझ्यासोबत न्याय होणारच. मनातील आशा सोडू नकोस. विश्वास डगमगू देऊ नकोस. कारण तुझा उद्याचा दिवस आजच्या दिवसापेक्षा खूप वेगळा आणि सुंदर छान असणार आहे. तू काळजी करू नकोस. विश्वास ही एक अशी मोठी शक्ती आहे ज्याच्या शक्तीने नशिबात नसलेलंही मिळतं. त्यामुळे विश्वास ठेवायला शिक. काही निर्णय घेणे त्रासदायक असते पण ते घेणंसुद्धा
तितकंच गरजेचं सुद्धा असतं. आजचा दिवस जरी तुझा नसला, जरी तू कितीही दुःखात असला तरी येणारा दिवस तुझे सुखाचेच असतील, कारण तू माझा हात धरला आहे. तुझा कधीच वाईट होणार नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. बाळा, जाता जाता एवढंच सांगेन, मी परत येईन पण बाळा नेहमी लक्षात ठेव, तुझे कष्ट आता संपणार आहे. उत्तर शोधायला तू योग्य मार्गावर आला आहेस. शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव, फक्त नीतिमत्ता साफ ठेव. काळजी करू नकोस, मी आहे फक्त. तुझं मार्ग चालत राहा. जर तू जिंकलास तर खरा ठरशील स्वामी भक्त.